एका कॉलेजात 3 मित्र शिकत होते. आकाश, आयुष आणि महेश. तिघेही हॉस्टेलमध्ये राहत होते. आयुषचं हॉस्टेल लांब आणि वेगळं होतं. महेश, आयुषला फोन कर, आपण फिल्म बघायला जाऊयात. आयुष, कसा आहेस? ठीक आहे यार, आकाश आणि मी मूवी बघायला प्लॅन करतोय. तू येणार आहेस का? हा, नक्की येईन. मागच्या वेळेस मी फिल्म दाखवली होती, यावेळेस तुझी वेळ आहे. हा, लक्षात आहे माझ्या. ऐक, रात्री 9 ते 12चा शो बघूया. ओके, ठीक आहे. तिघांनी सिनेमा बघण्याचा प्लॅन बनवला. रात्रीचे 9 ते 12चा. तिघांनी लवकर जेवण आटोपलं आणि सिनेमा पाहायला निघाले. फिल्म 2 गज जमीन के नीचे अशी हॉरर फिल्म होती. फिल्म पाहून तिघ मित्र मजेत निघाले आणि हाताने ढकलणारी रिक्षा घेतली. रिक्षावाला रिक्षा चालवत घेऊन चालला होता. त्यावर तिघ मित्र बसले होते. आकाश आणि महेशचं हॉस्टेल जवळच होतं. आयुष लांबच्या हॉस्टेलला राहतो. रिक्षा थांबवा, आम्ही दोघे इथेच थांबतो. चल आयुष, सांभाळून जा. बाय बाय, उद्या भेटूया कॉलेजला. बाय बाय, गुड नाईट. दोघे मित्र उतरून निघून गेले. आयुषही उतरून दफनभूमीजवळ सुसू करायला गेला. तेव्हा जवळच त्याची नजर गेली आणि तो घाबरला. तिथे एका नववधूचा हात कापलेला होता. तोही भरपूर अशा दागिने, सोन्याच्या बांगड्यांनी भरलेला होता. आयुष घाबरून रिक्षाजवळ पळाला आणि रिक्षात बसला. त्याचे दोन्ही मित्र निघून गेले होते. रिक्षावाल्याला तो म्हणाला, दादा, रिक्षा जरा जोराने चालवा, मला लवकर हॉस्टेलला पोचायचंय. सर, काय झालं? तुम्ही खूप घाबरलेले दिसताय. नाही, असं काही नाहीये. मी फक्त असंच जरा लवकर जाऊ इच्छितो. रात्र खूप झालीये आणि सामसूम रस्त्यावर आम्ही दोघे एकटेच आहोत. ज्याप्रमाणे तुम्ही पळून आलात आणि चेहऱ्यावर भीती आहे, त्याने हे कळतं की काहीतरी नक्कीच घडलंय. तुम्ही का घाबरले आहात? सांगा, काही झालंय का तुमचं? मी तुमची मदत करेन. दादा, फक्त एवढी मदत करा की मला लवकर हॉस्टेलला पोचवा. बघा, घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही मला सांगू शकता, तोपर्यंत आपण हळूहळू पोहोचू. रिक्षा हळूहळू पुढे जातच होती. आयुषने रिक्षावाल्याला ती हाताची गोष्ट सांगितली. आयुष अर्ध्या रस्त्यात पोहोचला असेल तेव्हा रिक्षावाल्याने ब्रेक मारला. दादा, रिक्षा का थांबवली? काय झालं? काही नाही, 1 मिनिट, तुम्ही खाली या. पण काय झालं? अरे काही नाही, तुम्ही 1 मिनिटासाठी उतरा. सीट मागून काहीतरी सामान काढायचंय. आयुषला काही सुचत नव्हतं. घाबरल्यामुळे तो भांबावलेला होता. त्याचबरोबर हा रिक्षावालाही विचित्र वागत होता. आयुष अखेर रिक्षातून वाटत नव्हतं तरी खाली उतरला. आयुषने मोबाईल पाहिला. रात्रीचे 12:30 वाजले होते. त्याने पाहिलं, रिक्षावाल्याने सीट बाजूला केली. त्याच्या खालून एक बॉक्स निघाला. त्याला उघडून तो आयुषला म्हणाला, दादा, जरा हे बघा तरी. आयुष जवळ जाऊन बॉक्स उघडून बघतो आणि घाबरून जातो. घाबरल्यामुळे तो ओरडतो, काय हा तोच हात आहे जो तुम्ही पाहिला होता? रिक्षावाल्याचा आवाज घुमत होता, हडळीसारखा. आयुषने पाहताच तो जोरात हॉस्टेलकडे पळू लागला. तो जोराने पळत हॉस्टेलकडे पोहोचला. हॉस्टेलच्या गेटवर वॉचमन बसला होता. काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? वॉचमॅन, आधी गेट उघडा. हा, मी गेट उघडेन, पण तुम्ही घाबरलेले का आहात? आयुष वॉचमनवर चिडून म्हणाला, आपल्या कामाशी मतलब ठेव, गेट उघड. वॉचमनने दरवाजा उघडला आणि आयुष आत आला. वॉचमनने आयुषला 1 ग्लास पाणी दिलं. तुम्ही मला नीट ओळखता. मी 2 वर्षांपासून इथे काम करत आहे. तुम्ही मला घाबरण्याचं कारण सांगू शकता. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमची मदत करेन. कृपया सांगा. आयुषने विचार केला की आता गेट बंद आहे आणि तो सुरक्षित आहे, तर त्याने वॉचमनला सांगायला सुरुवात केली. मूवी पाहायला गेलो होतो तेव्हा रिक्षा घेतली. मला जोरात लघवीला लागली. रिक्षातून उतरलो तेव्हा एका जागी लघवी केली. तिथे एका नववधूचा हात होता. तो कापलेला होता, मेहंदी लावलेला, सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढलेला तो हात, तो मला दिसला. त्यानंतर रिक्षावाल्याला मी हे सांगितलं, तर रिक्षावाल्याकडेही तोच हात होता. म्हणून मी पळत पळत लवकर हॉस्टेलवर आलो, कारण ते लोक भूत आहेत. बस एवढंच आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही आराम करा आणि आराम करा आता. आयुष जाऊ लागतो तेव्हा वॉचमन पाठीमागून म्हणतो, जरा 1 मिनिट, इथे बघा जरा. आयुष पाठीमागे वळून पाहतो तर वॉचमनच्या हातात तोच हात आहे, जो की नववधूचा कापलेला हात होता. हा, तोच हात होता का? आयुष हॉस्टेलच्या आत न जाता बाहेरच्या जागी पळाला.
आणि एका नाल्यात जाऊन पडला. आयुषचे डोळे उघडले तर त्याने पाहिलं तर तो एका हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या बाजूला त्याचे आई वडीलही आहेत. डॉक्टर आत आले. त्यांच्या बरोबर एक नर्सही होती. ती हातात एक ट्रे घेऊन आहे. ट्रे कपड्याने झाकलेला आहे. कृपया आपण लोक जरा बाहेर जा. आयुषचं चेकअप डॉक्टरने केलं. तुम्ही एकदम ठीक आहात, फक्त अशक्तपणा आहे. पण तुमच्या चेहऱ्यावर इतका पिवळेपणा का आहे? काय झालंय तुमच्यासोबत? जेव्हा तुम्हाला इथे आणण्यात आलं होतं तेव्हा तुम्ही पूर्णपणे चिखलात बुडालेले होतात. अखेर असं झालंय तरी काय? मला तिथे भीती वाटते. नववधूचा हात. आयुषने डॉक्टरला ती सगळी गोष्ट सांगितली जी काल रात्री त्याच्या बरोबर घडली होती. डॉक्टरने नर्सकडे इशारा केला. नर्स आली. ट्रेच्या वरचा कपडा हटवला गेला. काय हा तोच हात आहे? जरा बघा तर. आयुषने पाहिलं आणि तो बेशुद्ध झाला. अचानक दोघे डॉक्टर आणि नर्स गायब झाले. महिन्यानंतर त्याचे आई वडील आयुषसाठी फार चिंतित आहेत. तो वेड्यासारखा झालाय. तेव्हा आयुषचा मामा एका साधूला घेऊन त्याच्या घरी येतो. साधूने आयुषला पाहिलं. याला हडळीने वश केलं आहे, जी याला मारून टाकायला बघते आहे. साधूचं म्हणणं ऐकून आयुषचे आई वडील घाबरून जातात. अखेर असं काय कारण आहे आणि यावर उपचार काय आहे? उपचार तर आहे, त्यासाठी यज्ञ करावा लागेल, ज्यामुळे हे समजेल की त्याच्या मागे कोण लागले आणि कोणत्या कारणाने. साधूने हवन केलं आणि हडळी बरोबर बोलला. नक्की आयुष्या वरती का आलीये? याने माझ्या कबरीवरती लघवी केली. एकतर मी लग्नाच्या दिवशी मेले आणि वरून याने माझ्यावर लघवी केली. आता मी काय याला मारून याच्याशी लग्न करेन आणि मग आम्ही 7 जन्म एकत्र राहू. असं कदापि होणार नाही. मी असं होऊ देणार नाही. हा अजून लहान आहे. याला माफ कर आणि सोडून दे, नाहीतर तुझ्या आत्म्याला मी बाटलीत बंद करेन. मी माफी वगैरे नाही देणार. मी याला माझ्या बरोबर घेऊन जाईन. मग साधूने तिच्या बरोबर बोलणं योग्य नाही समजलं आणि आपल्या मंत्रशक्तीने तिला वश केलं आणि बाटलीत बंद केलं. आणि त्यानंतर ज्या जागी आयुषने लघवी केली होती तिथे साधू बरोबर जाऊन त्यावर फुलांचे हार घातले आणि अगरबत्तीने पूजा केली. तेव्हापासून आयुष ठीक आहे. यत्र तत्र सर्वत्र मूत्र विसर्जन करू नये. धन्यवाद. एका कॉलेजात 3 मित्र शिकत होते. आकाश, आयुष आणि महेश. तिघेही हॉस्टेलमध्ये राहत होते. आयुषचं हॉस्टेल लांब आणि वेगळं होतं. महेश, आयुषला फोन कर, आपण फिल्म बघायला जाऊयात. आयुष, कसा आहेस? ठीक आहे यार. आकाश आणि मी मूवी बघायला प्लॅन करतोय. तू येणार आहेस का? हा, नक्की येईन. मागच्या वेळेस मी फिल्म दाखवली होती, यावेळेस तुझी वेळ आहे. हा, लक्षात आहे माझ्या. ऐक, रात्री 9 ते 12चा शो बघूया. ओके, ठीक आहे. तिघांनी सिनेमा बघण्याचा प्लॅन बनवला. रात्रीचे 9 ते 12चा. तिघांनी लवकर जेवण आटोपलं आणि सिनेमा पाहायला निघाले. फिल्म 2 गज जमीन के नीचे अशी हॉरर फिल्म होती. फिल्म पाहून तिघ मित्र मजेत निघाले आणि हाताने ढकलणारी रिक्षा घेतली. रिक्षावाला रिक्षा चालवत घेऊन चालला होता. त्यावर तिघ मित्र बसले होते. आकाश आणि महेशचं हॉस्टेल जवळच होतं. आयुष लांबच्या हॉस्टेलला राहतो. रिक्षा थांबवा, आम्ही दोघे इथेच थांबतो. चल आयुष, सांभाळून जा. बाय बाय. उद्या भेटूया कॉलेजला. बाय बाय, गुड नाईट. दोघे मित्र उतरून निघून गेले. आयुषही उतरून दफनभूमीजवळ सुसू करायला गेला. तेव्हा जवळच त्याची नजर गेली आणि तो घाबरला. तिथे एका नववधूचा हात कापलेला होता. तोही भरपूर अशा दागिने, सोन्याच्या बांगड्यांनी भरलेला होता. आयुष घाबरून रिक्षाजवळ पळाला आणि रिक्षात बसला. त्याचे दोन्ही मित्र निघून गेले होते. रिक्षावाल्याला तो म्हणाला, दादा, रिक्षा जरा जोराने चालवा, मला लवकर हॉस्टेलला पोचायचंय. सर, काय झालं? तुम्ही खूप घाबरलेले दिसतायत. नाही, असं काही नाहीये. मी फक्त असंच जरा लवकर जाऊ इच्छितो. रात्र खूप झाली आहे आणि सामसूम रस्त्यावर आम्ही दोघे एकटेच आहोत. ज्याप्रमाणे तुम्ही पळून आलात आणि चेहऱ्यावर भीती आहे, त्याने हे कळतं की काहीतरी नक्कीच घडलंय. तुम्ही का घाबरले आहात? सांगा, काही झालंय का तुमचं? मी तुमची मदत करेन. दादा, फक्त एवढी मदत करा की मला लवकर हॉस्टेलला पोचवा. बघा, घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही मला सांगू शकता, तोपर्यंत आपण हळूहळू पोहोचू. रिक्षा हळूहळू पुढे जातच होती. आयुषने रिक्षावाल्याला ती हाताची गोष्ट सांगितली
आयुष अर्ध्या रस्त्यात पोहोचला असेल तेव्हा रिक्षावाल्याने ब्रेक मारला. दादा, रिक्षा का थांबवली? काय झालं? काय नाही, 1 मिनिट, तुम्ही खाली या. पण काय झालं? अरे काही नाही, तुम्ही 1 मिनिटासाठी उतरा. सीट मागून काहीतरी सामान काढायचंय. आयुषला काही सुचत नव्हतं. घाबरल्यामुळे तो भांबावलेला होता. त्याचबरोबर हा रिक्षावालाही विचित्र वागत होता. आयुष अखेर रिक्षातून वाटत नव्हतं तरी खाली उतरला. आयुषने मोबाईल पाहिला. रात्रीचे 12:30 वाजले होते. त्याने पाहिलं रिक्षावाल्याने सीट बाजूला केली. त्याच्या खालून एक बॉक्स निघाला. त्याला उघडून तो आयुषला म्हणाला, दादा, जरा हे बघा तरी. आयुष जवळ जाऊन बॉक्स उघडून बघतो आणि घाबरून जातो. घाबरल्यामुळे तो ओरडतो. काय हा तोच हात आहे जो तुम्ही पाहिला होता? रिक्षावाल्याचा आवाज घुमत होता, हडळीसारखा. आयुषने पाहताच तो जोरात हॉस्टेलकडे पळू लागला. तो जोराने पळत हॉस्टेलकडे पोहोचला. हॉस्टेलच्या गेटवर वॉचमन बसला होता. काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? वॉचमॅन, आधी गेट उघडा. हा, मी गेट उघडेन, पण तुम्ही घाबरलेले का आहात? आयुष वॉचमनवर चिडून म्हणाला. आपल्या कामाशी मतलब ठेव, गेट उघड. वॉचमनने दरवाजा उघडला आणि आयुष आत आला. वॉचमनने आयुषला 1 ग्लास पाणी दिलं. तुम्ही मला नीट ओळखता. मी 2 वर्षांपासून इथे काम करत आहे. तुम्ही मला घाबरण्याचं कारण सांगू शकता. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मी तुमची मदत करेन. कृपया सांगा. आयुषने विचार केला की आता गेट बंद आहे आणि तो सुरक्षित आहे, तर त्याने वॉचमनला सांगायला सुरुवात केली. मूवी पाहायला गेलो होतो तेव्हा रिक्षा घेतली. मला जोरात लघवीला लागली. रिक्षातून उतरलो तेव्हा एका जागी लघवी केली. तिथे एका नववधूचा हात होता. तो कापलेला होता, मेहंदी लावलेला, सोन्या चांदीच्या दागिन्यांनी मढलेला तो हात, तो मला दिसला. त्यानंतर रिक्षावाल्याला मी हे सांगितलं, तर रिक्षावाल्याकडेही तोच हात होता. म्हणून मी पळत पळत लवकर हॉस्टेलवर आलो, कारण ते लोक भूत आहेत. बस एवढंच आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही आराम करा आणि आराम करा आता. आयुष जाऊ लागतो तेव्हा वॉचमन पाठीमागून म्हणतो, जरा 1 मिनिट, इथे बघा जरा. आयुष पाठीमागे वळून पाहतो तर वॉचमनच्या हातात तोच हात आहे, जो की नववधूचा कापलेला हात होता. हा, तोच हात होता का? आयुष हॉस्टेलच्या आत न जाता बाहेरच्या जागी पळाला आणि एका नाल्यात जाऊन पडला. आयुषचे डोळे उघडले तर त्याने पाहिलं तर तो एका हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या बाजूला त्याचे आई वडीलही आहेत. डॉक्टर आत आले. त्यांच्या बरोबर एक नर्सही होती. ती हातात एक ट्रे घेऊन आहे. ट्रे कपड्याने झाकलेला आहे. कृपया आपण लोक जरा बाहेर जा. आयुषचं चेकअप डॉक्टरने केलं. तुम्ही एकदम ठीक आहात, फक्त अशक्तपणा आहे. पण तुमच्या चेहऱ्यावर इतका पिवळेपणा का आहे? काय झालंय तुमच्यासोबत? जेव्हा तुम्हाला इथे आणण्यात आलं होतं तेव्हा तुम्ही पूर्णपणे चिखलात बुडालेले होतात. अखेर असं झालंय तरी काय? मला तिथे भीती वाटते. नववधूचा हात. आयुषने डॉक्टरला ती सगळी गोष्ट सांगितली जी काल रात्री त्याच्या बरोबर घडली होती. डॉक्टरने नर्सकडे इशारा केला. नर्स आली. ट्रेच्या वरचा कपडा हटवला गेला. काय हा तोच हात आहे? जरा बघा तर. आयुषने पाहिलं आणि तो बेशुद्ध झाला. अचानक दोघे डॉक्टर आणि नर्स गायब झाले. महिन्यानंतर त्याचे आई वडील आयुषसाठी फार चिंतित आहेत. तो वेड्यासारखा झालाय. तेव्हा आयुषचा मामा एका साधूला घेऊन त्याच्या घरी येतो. साधूने आयुषला पाहिलं. याला हडळीने वश केलं आहे, जी याला मारून टाकायला बघते आहे. साधूचं म्हणणं ऐकून आयुषचे आई वडील घाबरून जातात. अखेर असं काय कारण आहे आणि यावर उपचार काय आहे? उपचार तर आहे, त्यासाठी यज्ञ करावा लागेल, ज्यामुळे हे समजेल की त्याच्या मागे कोण लागलंय आणि कोणत्या कारणाने. साधूने हवन केलं आणि हडळी बरोबर बोलला. नक्की आयुष्या वरती का आलीये? याने माझ्या कबरीवरती लघवी केली. एकतर मी लग्नाच्या दिवशी मेले आणि वरून याने माझ्यावर लघवी केली. आता मी काय याला मारून याच्याशी लग्न करेन आणि मग आम्ही 7 जन्म एकत्र राहू. असं कदापि होणार नाही. मी असं होऊ देणार नाही. हा अजून लहान आहे. याला माफ कर आणि सोडून दे, नाहीतर तुझ्या आत्म्याला मी बाटलीत बंद करेन. मी माफी वगैरे नाही देणार. मी याला माझ्या बरोबर घेऊन जाईन. मग साधूने तिच्या बरोबर बोलणं योग्य नाही समजलं आणि आपल्या मंत्रशक्तीने तिला वश केलं आणि बाटलीत बंद केलं.
आणि त्यानंतर ज्या जागी आयुषने लघवी केली होती तिथे साधू बरोबर जाऊन त्यावर फुलांचे हार घातले आणि अगरबत्तीने पूजा केली. तेव्हापासून आयुष ठीक आहे. यत्र तत्र सर्वत्र मूत्र विसर्जन करू नये. धन्यवाद.